नमस्कार सर्वांचं आपल्या NRS कॉमेडी शोवरती स्वागत आहे. तुला नाही आपल्या फॅमिलीला सांगितलं त्यांनाच मी पण नमस्कार करायला लागले. त्यांना करालीस का? होय. बरं. तर मंडळी भरपूर जण सारखं कमेंटमध्ये म्हणताय की ताईंचं मराठी चांगलं आहे, ताईंना जास्त बोलायला लावत जावा. तर त्याला स्क्रिप्ट लिहून द्यायला लागते किंवा सांगायला लागते आणि लय डोकं खात्या. तर आज तुमच्या सर्वांच्या इच्छेनुसार ताईंच्याकडनं एक व्लॉग बनवणार आहे. त्यामुळं या व्लॉगला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि जमलं तर स्टोरी लावा इंस्टा फेसबुकला. तर चला बघूया काय काय सांगतात. आज आपण काय काय करणार आहे सगळं या व्लॉगमध्ये सांगणार आहे. नमस्कार मंडळी, तुम्हाला माझं मराठी लई आवडते म्हणून तुम्ही कमेंटमध्ये जास्त सांगता. कॉल पण केला असता तेव्हा सुद्धा तुम्ही सांगता आम्हाला. मग त्यामुळे एक 4 शब्द मी पण बोलू दे म्हणून आम्हाला एक चांगला विषय गावले आता. हे झाड कुठलं आहे तुम्हाला माहीत असणार. अपराजित ह्याचं नाव आहे. कन्नडमध्ये सुद्धा ह्याचं नाव शंखपुष्प म्हणून आम्ही कन्नडमध्ये म्हणतो. मराठीमध्ये अपराजित म्हणून हे झाड आहे. आणि हे लई दिवसाचं झाड नाही लई दिवसाचं झाड नाही. एक 1.5 महिना झालंय. मग हे एवढं फास्ट ग्रोथ झालं की इथं बघा, मी रोज बाहेर येऊन बघतो जरा वाढत झालेलं असते. हे लई फास्ट हे ग्रोथ झालेलं आहे. मग हे जास्त ग्रोथ हे कशासाठी झालं आहे म्हणजे आम्ही जास्त हे लागवड खत हे सगळं आम्ही यूज करत नाही. आम्ही घरातलं ते आमचं गाईचं शेण आणि त्याचं गोमूत्र हे सगळं आम्ही मिळून एक औषध करतो घरातच. काय ते वेस्ट आमच्या घरात ते फूल ते सगळं असते ते सगळं घालून आम्ही एक छोटं जरा औषध काढून आमचं काय ते फड्यात वगैरे झाड आहेत त्याला ते आम्ही घालतो. आणि आमचं मातीसुद्धा आमचं लई शुद्ध आहे. आम्ही जास्त औषध ते यूज करत नाही, औषध ते मारत नाही म्हणून आमचं माती शुद्ध असते. मग त्यामुळं आमचं काय पण झाड असू दे जास्ती लवकर ग्रोथ होते. मग आज आम्ही एक सॉन्ग व्हिडिओसुद्धा करणार आहे आणि कॉमेडी व्हिडिओसुद्धा आम्ही करणार आहे आज. मग चला काय काय होते बघूया. मंडळी आता बघितलाच असणार मराठी. तर मला काय सांगायचं होतं, आता ते सगळं झालं, त्यांचं मराठी ऐकला. पण भरपूर जणांचा आणि एक प्रश्न आहे, तुमचं गाव कुठलं, ताई कर्नाटकच्या आहेत काय आणि तुम्ही कन्नड कसं काय बोलताय. तर आम्ही प्रॉपर महाराष्ट्राचंच आहे आणि आमची बोलीभाषा ही कन्नड आहे. आमच्या पूर्ण गावाचंच बोलीभाषा कन्नड आहे. शिक्षण शुद्ध मराठी आहे. खरं कर्नाटक बाँड्रीला गाव असल्यामुळं पूर्ण कन्नड भाषा आहे गावामध्ये. 90%हून जास्त शिक्षण वगैरे मराठी आहे. म्हणजे समोरचा माणूस मराठी असेल तर शुद्ध आपण मी आता तुमच्याबरोबर बोलायला असं शुद्ध मराठीच असते. बाकी आपली बोलीभाषा कन्नड आहे. कर्नाटक एकदम जवळ असल्यामुळं. आणि आपलं दोघांचंही गाव एकच आहे आणि दोघांचंही गाव एकच नाही तर घरसुद्धा समोर एकाच ठिकाणी आहे. आता दाखवतो बघा, हे आपलं घर, हे समोरचं हे आपलं घर आणि ह्यो घर यांचं. आता ते पडलेलं आहे म्हणजे इथं राहायला नाहीत त्याने, त्यामुळं पडलेलं आहे. मग आपलं दोघांचं गाव एकच आहे, बरोबर आहे ना? होय बरोबर आहे. तर त्यांनी बेळगावला होते लहानपणापासून राहायला. लहानाचं मोठं बेळगावला झालीत आणि आपलं लगीन झालं त्यावेळेला इथं हत्तरकी टोल नाका माहीत असणार त्यावेळेला तिथं होते आणि तिथनं आपलं लगीन झालं. समोर घर आहे आपलं, गाववालीच आहे आपण दोघं. तर तुमच्या भरपूर प्रश्नांना या व्हिडिओद्वारे उत्तर मिळाले असं समजतो आणि व्लॉगला इथंच थांबवतो. अजून एक समोर असून सुद्धा आम्ही एकमेकाला कधी पण बघितलं नव्हतो लग्न होईपर्यंत. सांगा की नंतर बघूया, बोलूया कधी. तर हे विषय लय मोठा आहे, त्याला अजून भरपूर मोठं व्हायला पाहिजे आपण सांगायसाठी. त्यावेळेला लोक ऐकतील आपलं, खरं वाटेल लोकांना. तर चला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि यूट्यूब, इंस्टा, फेसबुक सगळीकडे फॉलो करा. भेटूया. बाय बाय. राम कृष्णारी.